आपल्या पुण्यात चांगले शाकाहारी रेस्टॉरंट्स कमीच आहेत नाही का? पण आता नो वरीज, प्रेझेंटिंग पुणेरी विलेज. आपल्या पुण्यातल्या स्वामीनारायण मंदिरासमोरच इथे तुम्हाला मिळेल शांत आणि प्रशस्त जागा, जेवणाची चव ती तर एकदम भारी. प्रत्येक खास तुम्हाला वाह म्हणायला लावेल. ताजे पदार्थ, उत्तम चव आणि पोटभर जेवण यांची गॅरंटी. घरातल्या सगळ्यांसोबत बाहेर जेवायला जायचंय तर मग पुणेरी विलेज तुमच्यासाठीच आहे. काय मग आजच या रेस्टॉरंटला भेट देताय ना? नमस्कार, मी इंदिरा. न्यूज अनकटच्या प्राईम टाईम बुलेटिनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. सविस्तर वृत्त पाहणारच आहोत, पण त्याआधी नजर टाकूयात काही महत्त्वाच्या हेडलाईन्सवर. राज्य मंत्रिमंडळाकडून उत्पादन शुल्कात वाढ. पुण्यातील बालेवाडी ते राधा चौकात सर्व्हिस रोडवरील कोंडी कायम. नियम मोडणाऱ्यांची मनमानी, त्यात पोलिसांची अनुपस्थिती. पीओपी मूर्तींवरील बंदी उठवल्यामुळे गणेश मूर्तिकारांमध्ये आनंदाचं वातावरण. पेणमधील मूर्तिकारांनी फटाके फोडत साजरा केला आनंद. आणि पुणे बंगळूर महामार्गावर भीषण अपघात, एक गंभीर जखमी, वाहतूक ठप्प. आता पाहूयात सविस्तर वृत्त. काही दिवसांपूर्वी देशात बियर या मद्याचे दर कमी होणार असल्याचे वृत्त माध्यमांमध्ये झळकल्याने मद्यप्रेमींनी आनंद व्यक्त केला होता. मात्र राज्य सरकारचे उत्पादन वाढविण्याच्या दृष्टिकोनात उत्पादन शुल्क विभाग मद्य विक्रीवर कर वाढविण्याचा विचार करतोय. अखेर आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत दारू विक्रीवर कर वाढविण्याचा निर्णय घेण्यात आलाय. त्यामुळे राज्य शासनाच्या या निर्णयामुळे मद्यावरील शुल्क वाढीमुळे राज्याच्या तिजोरीत 14,000 कोटींचा महसूल वाढणार आहे. पुण्यातील बालेवाडी ते राधा चौकादरम्यानच्या हायवेवरील सर्व्हिस रोडवर सकाळच्या वेळी होणारी प्रचंड वाहतूक कोंडी वाहन चालकांसाठी डोकेदुखी ठरते. हायवे मोकळा असतानाही काही वाहन चालक शॉर्टकटच्या नावाखाली चुकीच्या भुयारी मार्गांचा वापर करत थेट सर्व्हिस रोडवर अडथळा निर्माण करत असल्याने ही कोंडी नित्याचीच झाली आहे. विशेष म्हणजे या ठिकाणी वाहतूक कोंडी हाताळण्यासाठी एकही वाहतूक पोलीस या ठिकाणी उपस्थित नसल्याचं समोर आलंय. प्रशासनानं या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन वाहतूक पोलिसांची योग्य ठिकाणी नेमणूक करावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. उच्च न्यायालयाने पीओपी गणेश मूर्तींवरील बंदी उठवल्यामुळे पेण तालुक्यातील गणेश मूर्तिकारांनी आनंद व्यक्त केला. पीओपी गणेश मूर्तीमुळे प्रदूषण होते असे कारण देत सदर मूर्ती बनवण्यावर प्रदूषण नियंत्रण मंडळाने बंदी घातली होती. सोमवारी सदर याचिकेची सुनावणी मुंबई उच्च न्यायालयात पार पडली. यावेळी न्यायालयाने पीओपी गणेश मूर्ती बनविण्यावर कोणतीही बंदी लादलेली नाहीये. मात्र सदर मूर्तींचे विसर्जन करण्यासाठी कृत्रिम तलावांची निर्मिती केली जावी असं नमूद केलंय. न्यायालयाच्या निकालामुळे पेण शहर आणि तालुक्यातील गणेश मूर्तिकारांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालंय. सर्वात प्रथम तर 30 जानेवारी 2025 रोजी माननीय हायकोर्टाच्या आदेशाप्रमाणे पीओपीवर पूर्णपणे बंदी आणलेली होती. त्याच्यानंतर जेवढे मूर्तिकार आहेत, आज जे माझ्या आजूबाजूची जेवढे उभे आहेत, त्यांनी एक याचिका दाखल करून CPCBच्या गाईडलाईन्सला चॅलेंज केलं, ज्यांनी पीओपीच्या मूर्तीवर बंदी आणली होती. त्याच्यानंतर 5 मे 2025 रोजी कोर्टाच्या आदेशाने CPCBला प्रतिज्ञापत्र दाखल करायचं होतं, जे त्यांनी दाखल केलं. आणि त्या प्रतिज्ञापत्रामध्ये त्यांनी असं नमूद केलेलं आहे की पीओपीच्या मूर्तीवर कधीही आम्ही बंधन आणलेलं नव्हतं. पीओपी मूर्ती बनवणं हा मुळात ह्याच्यावर बंधन कधीच नव्हतं. परंतु पीओपीच्या मूर्त्या हे नैसर्गिक स्रोत्रात म्हणजे नॅचरल वॉटर्समध्ये त्याचं विसर्जन करता येणार नाही. परंतु ह्याचाच अर्थ असा आहे की त्यांना जर कृत्रिम तलावात जर विसर्जन करायचं तर विसर्जन करता येईल. ही भूमिका त्यांनी स्पष्ट केल्यामुळे आज कोर्टाने तसे निर्देश दिलेले आहेत की पीओपीच्या मूर्त्या ह्याच्यावर बंधन नाही, बनवण्यावर बंधन नाही. ह्याचा अर्थच आज जेवढे मूर्तिकार उभे त्या पीओपीच्या मूर्त्या बनवू. पुणे बंगळूर महामार्गावर आज साधारणतः 4:15च्या सुमारास एक भीषण अपघात घडलाय. एका मालवाहू ट्रकने भरधाव वेगात आयशरला ओव्हरटेक करताना कट मारल्याने पाठीमागून येणाऱ्या दुसऱ्या एका ट्रकने त्याला धडक दिली आहे. या अपघातात भरधाव वेगात असलेल्या ट्रकचा चालक गंभीर जखमी झाला असून स्थानिक नागरिकांनी त्याला तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल केले. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून सध्या वारजे ब्रिज ते नवीन कात्रज बोगदापर्यंत मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. क्रेनच्या सहाय्याने ट्रक बाजूला काढून वाहतूक सुरळीत करण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे. पहिला आला तो टोकला ही गाडीला आणि नंतर त्यांना टोकले आणि आता ॲम्ब्युलन्समध्ये दिलेत आम्ही त्यांना बसून. चाचा होते साधारण 50-60 वर्ष, 65 वर्षाचे चाचे आहेत, मुस्लिम बांधव. त्यांना गाडीमध्ये दिले. उजवा पाय त्यांचा डायरेक्टच फ्रॅक्चर झाला, तुकडं झालं त्याचा आणि ॲम्ब्युलन्समध्ये दिले आता पुढं त्यांना.
पुण्याच्या पुरंदर तालुक्यात होऊ घातलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळासंदर्भात जवळपास 2050 शेतकऱ्यांनी हरकती घेतल्यात. या हरकतीवर कालपासून पारगाव येथे सुनावणीला सुरुवात झाली आहे. काल 100 लोकांची सुनावणी घेण्यात आली होती. यापैकी 74 लोकांची सुनावणी पार पडली आहे, तर आज 200 लोकांना सुनावणीसाठी बोलावण्यात आलंय. या संदर्भात तेथील शेतकऱ्यांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी राहुल शिंदे यांनी. पुरंदर तालुक्यात होऊ घातलेल्या छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळाला जमीन देण्यास ग्रामस्थांचा विरोध आहे किंवा ज्या 7 गावांमधून हे विमानतळ प्रस्तावित आहे त्या 7 गावातील शेतकऱ्यांनी या विमानतळाला जमीन देण्यास विरोध केलेला आहे आणि आज या गावामध्ये सुनावणी सुरू आहे. प्रांत अधिकारी असतील किंवा जिल्हाधिकारी असतील या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांच्यासमोर ही सुनावणी सुरू आहे. आपल्याबरोबर याच गावातील काही ग्रामस्थ आहेत आणि नक्की त्यांच्या काय मागण्या आहेत किंवा काय म्हणणं आहे हे आपण जाणून घेणार आहोत. बाबा, काय सांगाल, तुम्ही आत्ता सुनावणीला गेला होता का? नाही गेलो मी. कधी जाणार आहात? नंबर येईल आता माझा. होय, काय सांगणार जाऊन आतमध्ये? काय ते काय विचारतील तसं सांगू. मग काय तुमचं म्हणणं काय? काय जमीन द्यायची का? नाही द्यायची. का नाही द्यायची बरं? का नाही द्यायची म्हणजे 4 पिढ्या आमच्या ह्याच्यावर जगल्यात, 8 पिढ्या जगणार आहेत पुढं. होय, जमीन देऊन आम्ही कुठे काय करणार? जमीन सरकार तर तुम्हाला बाजार देणार आहे. काय सरकार बाजार पकडवाडे सरकार काय देणार आहे आम्हाला? हां, या सरकारच्यानी काय होऊ शकत नाही. मग पैसे पण नको आहेत तुम्हाला, मग काय पाहिजे? अहो, गरिबांना लुटायचं काम या सरकारचं चाललंय. होय, हां, मग किती वय आहे तुमचं आता? हां, वय किती? वय असं 70. 70. किती जमीन आहे तुमची? हां, जमीन किती आहे? आहे 2-2.5 हेक्टर. होय, हां, तुमची नाही द्यायची. काय सांगाल, तुम्ही सुद्धा आता सुनावणीला आलात का? आलो की. होय, किती जमीन तुमची? जमीन आहे 8 एकर आहे. होय, आम्हाला इमानदार जमीन द्यायचीच नाही. द्यायचीच नाही. हां तर बऱ्याच वेळा असं म्हटलं जातं की पुरंदर तालुक्यात जर विमानतळ झालं किंवा या ठिकाणी विमानतळ जर झालं हां. तर या भागाचा विकास होईल. आम्हाला एकाच बी नको, आम्हाला द्यायचीच नाही. इंच बरी जमीनदार आम्हाला द्यायचीच नाही. तर मला दुसरं एक तुम्हाला विचारायचं होतं, द्यायची नाही म्हणजे याच्या पाठीमागचं कारण काय हे जरा समजलं पाहिजे. कारण विकास होत असताना तर सरकार जमीन घेत असतं, मात्र तुमचं विमानतळाला जमीन द्यायची नाही याच्या पाठीमागचं काय कारण? आम्हाला इमानदार जमीन द्यायचीच नाही अजिबात. आणि आम्हाला राहायची बी सोय नाही, जायचं कुठं नाही, आम्हाला द्यायचीच नाही. इंच बरी देणार नाही जमीन. सरकारनं तुमच्या पुढे काय प्रस्ताव ठेवलाय का आत्तापर्यंत, किंवा सरकार सांगताय का बाबा तुम्हाला अशा अशा योजना आम्ही देऊ किंवा तुम्हाला हा एवढं नाही ना, सरकारचं काहीच नको आम्हाला. इमानदार जमीन द्यायचीच नाही, विमानतळाला इंच बरी द्यायची नाही आम्हाला. काय सांगाल, सुनावणीला तुम्ही आलेला आहात, झाली का सुनावणी? हो, माझी आत्ताच सुनावणी झाली आहे. ही आमची जमीन वडिलोपार्जित जमीन आहे. ती जमीन आम्हाला द्यायची नाही विमानतळासाठी, कारण आमचा सर्व उदरनिर्वाह या जमिनीवर आहेच. पाणी आहे जमिनीला, सगळं काही सुपीक आहे. त्यामुळं आम्हाला विमानतळासाठी जमीन द्यायचीच नाही. बातमीपत्रात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. लगेचच परत येऊ, तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट. तर या होत्या आजच्या ठळक बातम्या. हा काही रॅन्डम गोंधळ नाही. ब्रेकिंग न्यूजच्या पुढे जाऊन जगाच्या कानाकोपऱ्यातलं अनकट सत्य दाखवणारे आम्ही आहोत न्यूज अनकट. न्यूज अनकट म्हणजे फक्त बातमी नाही, तर प्रत्येक घडामोडी मागचं खरं रॉ ट्रुथ. जगाच्या कानाकोपऱ्यातलं 100% अनकट सत्य. नो ड्रामा, नो फिल्टर्स, जस्ट ट्रुथ. ग्लॅमरचं धम्माल जग, स्टार्सचे मसालेदार किस्से आणि पडद्यामागचे रिअल हिरोज. बॉलिवूडपासून मराठी सिनेमांपर्यंत फुल ऑन एंटरटेनमेंट फक्त कलारंजनमध्ये. गुन्ह्यांचा पर्दाफाश, थेट तपास आणि शॉकिंग रिव्हिल्स. क्राईम कनेक्शन जाणून घ्यायचंय? मग पहा न्यूज अनकटचा क्राईम रिपोर्ट. आता शेती म्हणजे फक्त नांगरच नाही, तर ड्रोन, डाटा, डिजिटल आयडियाज आणि शेतकऱ्याचा नवीन अवतार. पहा कृषी विश्व, प्रगतीची एक नवी दिशा. हेल्दी राहायचंय, फिट राहायचंय? मग जाणून घ्या फिटनेसच्या सिंपल टिप्स, हेल्दी डाएट प्लॅन्स न्यूज अनकटच्या धन्वंतरीमध्ये. गल्लीपासून दिल्लीपर्यंत थेट सडेतोड आणि रोखठोक रिपोर्टिंग. राजकारणातील सगळे खेळ नो फिल्टर स्टाईलमध्ये. #राजकारण न्यूज अनकटवर. जगाकडे बघण्याचा नवा दृष्टिकोन. ही गोष्ट ऐकलीत का, जी तुम्हाला विचार करायला लावेल? पहा विषय काय. शेवटच्या क्षणाचा थरार, मैदानावरील धमाल, खेळाडूंचे किस्से आणि बरंच काही. क्रीडा विश्वमध्ये सर्व काही. प्रत्येक बातमी, प्रत्येक विषय, प्रत्येक घटना थेट तुमच्यापर्यंत. नो फिल्टर, नो बायसनेस. बातमी जशी आहे तशीच दाखवणार. आणि आता एक बिग अपडेट. न्यूज अनकट इज लेवलिंग अप. आता न्यूज अनकट घेऊन येत आहे एक नवीन
स्वतंत्र चॅनल जिथे सगळं काही थेट रिअल आणि अनकट असणार. मोर कॉन्टेंट, मोर शोज, मोर रिअल टॉक्स. प्रेझेंटिंग अनकट एक्सप्लेन. बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत. आता पाहूयात उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी. राज्य शासनाने काही बियाण्यांवर बंदी घातली असताना देखील अनेक ठिकाणी वेगवेगळ्या मार्गातून या बियाण्यांचा पुरवठा केला जातोय. यवतमाळमधील बाभुळगाव परिसरामध्ये अशा प्रकारचं बियाणं येत असल्याची माहिती कृषी अधिकारी आणि पोलिसांना मिळताच त्यांनी सापळा रचून प्रतिबंधित असलेलं बियाणं पकडून कारवाई केली आहे. वासुदेवराव साखरकर, रमेश लांजेवार, किशोर वाघमोडे यांना या प्रकरणी ताब्यात घेण्यात आलंय. त्यांच्याकडून अनधिकृत कापूस बियाण्यांची 400 पाकिटं, 2 चारचाकी वाहनं असा एकूण 12,16,750 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. प्रहार संघटना आणि शेतकऱ्यांचं अमरावतीच्या विसरोळी धरणावर जलसमाधी आंदोलन सुरू आहे. यावेळी सरकार विरोधात घोषणाबाजी देत आंदोलक चांदूर बाजार तालुक्यातील पूर्णा प्रकल्पात उतरलेत. सरकारने 4 तासाच्या आत शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य कराव्या, अन्यथा पूर्ण प्रकल्पात जलसमाधी घेऊ असा इशारा यावेळी देण्यात आलाय. कर्जमाफी आणि दिव्यांगांना 6,000 मानधन यासह 17 मागण्यांसाठी बच्चू कडू हे मोजरे या ठिकाणी अन्न त्याग उपोषणाला बसलेत. आदरणीय बच्चू भाऊंनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजच्या समाधीपाशी 8 तारखे 2 दिवसापासून उपोषण सुरू केलं, परंतु सरकारनं कुठल्याही प्रकारची दखल घेतली नाही. या शेतकऱ्यांच्या पूर्ण सरकारने शेतकऱ्यांना आश्वासन दिलं होतं की 7/12 कोरा करणार, दिव्यांगांचं मानधन वाढवणार, MRHSमध्ये वाढ करणार, सर्व योजनेचे खोटे आश्वासन या सरकारनं दिले होते. या आश्वासनाकरिता आदरणीय बच्चूभाऊ 2 दिवसापासून उपोषणाला बसले आहे, परंतु सरकारनं कुठल्याही प्रकारची दखल घेतली नाही. त्यामुळे या परिसरातल्या सर्व शेतकऱ्यांनी, सरपंच व कार्यकर्त्यांनी आणि शेतकऱ्यांनी या पूर्णा प्रकल्पाच्या धरणामध्ये आज जलसमाधी आंदोलन सुरू केले आहे. जर सरकारने या जलसमाधी आंदोलनाची सुद्धा दखल घेतली नाही 3 तासापर्यंत, तर यानंतर आत्मदान आंदोलन आम्ही इथेच करणार. सरकारने त्वरित दखल घ्यावी बच्चूभाऊच्या आंदोलनाची, नाही तर इथं आम्ही जलसमाधी आंदोलन सुद्धा इथे करणार आहे. वटपौर्णिमेच्या निमित्ताने पुरंदर तालुक्यातील बाधित गावातील महिला शेतकऱ्यांनी अनोखी वटपौर्णिमा साजरी केली आहे. पुरंदर विमानतळाला बाधित गावांचा विरोध आहे. वडाला फेऱ्या मारताना उदाचीवाडी येथील 100 महिला शेतकऱ्यांनी एकत्र येत वडाच्या साक्षीने मातीतल्या नात्यांचं स्मरण करत सरकारकडे पुरंदर विमानतळ प्रकल्प रद्द करण्याची आणि शेतीचे 7/12 शिक्कामुक्त करण्याची मागणी केली आहे. भंडाऱ्यातील तकिया वॉर्डातील ऐन मुख्य मार्गावर बजरंग सुपर स्टोअर्स आहे. इमारतीच्या बाजूच्या गल्लीत भिंतीवर लावलेल्या मीटरने अचानक पेट घेतला. या ठिकाणी अडगडीचे साहित्य आणि टायर ठेवले होते, त्यामुळे मोठा भडका उडून सर्वत्र धुराचे लोट निघू लागलेत. घटनेची माहिती मिळताच भंडारा अग्निशमन दलाचे पथक वाहनासह घटनास्थळी दाखल झाले. या पथकाने 5 मिनिटात ही आग आटोक्यात आणली. मात्र टायर आणि साहित्य पेटल्याने सर्वत्र धूर पसरला होता. बातमीपत्रात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. लगेचच परत येऊ, तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट. स्पीड, थ्रिल, जोश या साऱ्यांचा थरार म्हणजे सुपर क्रॉस रेसिंग. आणि याच सुपर क्रॉस रेसिंगचे सुपर हिरो ईशान लोखंडे लवकरच येत आहेत आपल्या भेटीला न्यूज अनकटच्या क्रीडा विश्वमध्ये. बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत. आता पाहूयात उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी. ओडिशा राज्यातून गांजाची तस्करी करून कोल्हापूरसह सांगली, सातारा आणि सोलापूर या 5 जिल्ह्यात विकणाऱ्या गांजा रॅकेटचा कोल्हापूर पोलिसांनी पर्दाफाश केलाय. कोल्हापुरातील हातकणंगले कुंभोज रोडवर नेज इथं सापळा लावून स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी ही मोठी कारवाई केली आहे. शिवाय 8 जणांच्या टोळीला गजाआड केलंय. दरम्यान या टोळीकडून पोलिसांनी 41 किलो गांजासह 2 चारचाकी वाहनं, 1 बुलेट मोटरसायकल आणि 10 मोबाईल असा 30 लाखांचा मुद्देमाल जप्त केलाय. पोलीस अधीक्षक श्री योगेश कुमार गुप्ता साहेब यांनी जिल्ह्यातील सर्व अवैध व्यवसाय तसेच अंमली पदार्थ विक्री यावर कारवाई करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखा त्याचप्रमाणे जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे यांना दिलेले होते. स्थानिक गुन्हे शाखा अवैध व्यवसायावर कारवाई करीत असताना स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अंमलदार वैभव पाटील यांना हातकणंगले ते कुंभोज या रोडवर असलेल्या नेज या गावात इचलकरंजीतील 2 इसम हे गांजा खरेदी करणार असून त्यांना गांजा विक्री करण्यासाठी सांगली येथील 2 इसम येणार आहे अशी गुप्त बातमी प्राप्त झाली. सदर ठिकाणी आम्ही स्वतः जाऊन सापळा लावला असता सांगली येथून बोलेरो गाडीतून गांजा विक्री करण्यासाठी आलेले अंकुश शिंदे
व त्याचा साथीदार साठे या दोघांना ताब्यात घेण्यात आले. त्याचप्रमाणे इचलकरंजी येथील पुजारी व शिंदे या दोघांना देखील गांजा खरेदी करण्यासाठी आल्यामुळे त्यांना देखील ताब्यात घेण्यात आले. त्या कारवाईमध्ये एक बोलेरो वाहन, एक बुलेट मोबाईल व 21 किलो गांजा हस्तगत करण्यास स्थानिक गुन्हे शाखेला यश मिळाले. त्यांच्याकडे गांजा कोणाकडून आणला याबाबत तपास केला असता खानापूर सांगली येथील असणारा अंकुश शिंदे यांनी सदरचा गांजा हा खरसुंडी खरसुंडी आटपाडी सांगली या ठिकाणून आणल्याचे कबूल केले. त्या ठिकाणी आम्ही तात्काळ जाऊन खरसुंडी येथील मनोज साळुंके, त्याच्याबरोबर त्याचे असलेले साथीदार गोसावी, राजू शेख व शिंदे यांना ताब्यात घेतलेले आहे. त्यांच्याकडून देखील 21 किलो व काही गांजा हस्तगत करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश प्राप्त झालेले आहे. त्यांच्याकडून टाटा जेस्ट ही गाडी देखील हस्तगत केलेली आहे. अशा रीतीने स्थानिक गुन्हे शाखेने केलेल्या कारवाईमध्ये 41 किलो इतका गांजा व बोलेरो, महिंद्रा बोलेरो हे वाहन, टाटा जेस्ट ही कार, त्याचप्रमाणे बुलेट हस्तगत केलेली आहे. असा एकूण जवळजवळ 30 लाख रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यास स्थानिक बीडच्या गेवराई तालुक्यातील एरंड गावात विहिरीत महिलेचा मृतदेह आढळल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. वर्षा ओमप्रकाश लाखे असं या महिलेचं नाव आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून या घटनेमागे नेमकं काय कारण आहे याबाबत पोलीस तपास सुरू आहे. दरम्यान मृत महिलेच्या नातेवाईकांनी हा घातपाताचा प्रकार असल्याचा आरोप केलाय. त्यांनी सासरच्यांकडून सातत्याने छळ होत असल्याची माहिती दिली आहे. होता माझा त्रास, तिच्या नवऱ्यानी, सासऱ्यानी आणि सासूने तिला मारून टाकलं. आणि वीर भागवत लाखे, ओमप्रकाश लाखे. आणि बहिणीचं कधी बोलणं झालं? माझ्या बहिणीचं एक 8 दिवसापूर्वी बोलणं झालं. कशा त्रास होता? तिला हाणमार करत होते आणि पैशाची मागणी करत होते. पुण्याच्या भवानी पेठेतील विठ्ठल मंदिरात दरवर्षी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा एक दिवस मुक्काम असतो. यावर्षी पावसाळ्याची सुरुवात लवकर झाल्याने शेतकरी मोठ्या प्रमाणात पालखी सोहळ्यात सहभागी होणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय. मंदिरात दरवर्षी लाखोंच्या संख्येने वारकरी आणि भक्तगण हजेरी लावतात आणि यंदाही भाविकांचा उत्साह ओसंडून वाहणारा असेल असे मंदिराचे प्रमुख विश्वस्त गोरखनाथ भिकुले यांनी सांगितलंय. याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी दिनेश बढणे यांनी. या बातमीसह वेळ झाली आहे प्राईम टाईम बुलेटिनमध्ये इथेच थांबायची. तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट.